न्याय मिळाला वाटतं. पकडले ते चुकीचे होते ना, हे न्यायालयाने ठरवलेलं. जे पकडले होते ते चुकीचे माणसं पकडली होती. खरे आरोपी कुठे आहेत हे आता पोलिसांनी तपासलं पाहिजे. आम्ही हे म्हणत नाहीत बॉम्बस्फोट झालाय सत्य आहे, पण केलाय कुणी हे मूळ आरोपीच त्यांना आणखीन भेटलेले नाहीत. आणि इतरांवर त्यांनी ज्या पद्धतीचा दहशतवाद केला, ज्या पद्धतीचा छळ केला, आणि एक नव्हे दोन नव्हे तर 17 वर्षानंतर तो निकाल लागलेला आहे. म्हणून त्यांची झालेली हॅरेसमेंट ही भरून निघण्यासारखी नाहीये. जाणून बुजून ज्यांना अटक करायचा प्रयत्न केला होता त्यांना आता काही दिवसांतर त्याचे सुद्धा फळं भोगावे लागतील. शिवीगाळ केली, त्यांना डांबून ठेवलं होतं असा आरोप करून किमान 18 तास आंदोलन सुरू होतं, पण अद्याप त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. पोलिसांनी लेखी दिलेला आहे की 4 भिंतीमध्ये हा प्रकार घडल्यामुळे गुन्हा दाखल करता येत नाही. या संदर्भातली मला कल्पना आणखीन पुरेपूर नाहीये, परंतु मी माहिती घेईल आणि तिथलचे जे सीपी आहेत अमितेश कुमार त्यांच्याशी सुद्धा मी आता ताबडतोब बोलेल. आणि असा जर कोणी अमानुषपणे कुणाचा छळ करत असेल तर त्याला कोणीही पाठीशी घालणार नाही. उलट याबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की असे असेल तर त्याला मोका लावला पाहिजे किंवा त्यांच्यावर अशी कडक कारवाई केली पाहिजे. जातीवाचक शिवीगाळ केली, मारहाण केलं, पर्सनल चॅट देखील आमचे तपासले असा आरोप त्या मुलींनी केलेला आहे. मात्र सुद्धा कुठलीही कारवाई जी आहे ती संबंधित पोलिसांवर झालेली नाहीये. उलट की हे अंतर 4 भिंतीत घडल्यामुळे प्रकरणासंदर्भात मला पूर्णपणे कल्पना नसल्यामुळे त्यावर भाष्य करणं योग्य नाहीये. परंतु मी या संदर्भात सीपीशी निश्चितच आता तुमचं प्रेस झाल्यानंतर मी त्यांच्याशी बोलेल. न्याय मिळाला वाटतं. पकडले ते चुकीचे होते ना, हे न्यायालयाने ठरवलेलं. जे पकडले होते ते चुकीचे माणसं पकडली होती. खरे आरोपी कुठे आहेत हे आता पोलिसांनी तपासलं पाहिजे. आम्ही हे म्हणत नाहीत बॉम्बस्फोट झालाय सत्य आहे, पण केलाय कुणी हे मूळ आरोपीच त्यांना आणखीन भेटलेले नाहीत. आणि इतरांवर त्यांनी ज्या पद्धतीचा दहशतवाद केला, ज्या पद्धतीचा छळ केला, आणि एक नव्हे दोन नव्हे तर 17 वर्षानंतर तो निकाल लागलेला आहे. म्हणून त्यांची झालेली हॅरेसमेंट ही भरून निघण्यासारखी नाहीये. जाणून बुजून ज्यांना अटक करायचा प्रयत्न केला होता त्यांना आता काही दिवसांतर त्याचे सुद्धा फळं भोगावे लागतील. चांगली गोष्ट आहे ना. मुख्यमंत्री हे आमचे सर्वांचे कुटुंब प्रमुख आहेत. कुटुंब प्रमुखांनी दिलेल्या आदेशाचं पालन करणं आमचं काम आहे. परंतु काही वेळेला असं होतं की आमच्या प्रत्येकाच्या दर 50 किलोमीटर 100 किलोमीटरच्या नंतर बोली भाषा ही बदलली जात असते. तुम्ही सोलापूरची भाषा पाहाल वेगळी आहे, कोल्हापूरची भाषा पाहाल वेगळी आहे, पुण्याची भाषा वेगळी आहे. आणि बोली भाषेमध्ये जर कोणी काही बोललं की त्याचा विपरास तुम्ही ज्या पद्धतीने होतोय, मला वाटतं तेही योग्य नाही. निश्चित आम्हाला त्यांची जाणीव आहे की आम्हाला ज्या जबाबदारीचे पद दिले त्या पदावर असतानाच कोणत्या पद्धतीने बोललं पाहिजे. म्हणून मुख्यमंत्र्यांचा आदेश हा आमच्यासाठी सर्व मान्य आहे. मी त्यांचं ते वाक्य ऐकलं नाही, परंतु आमची महत्वाकांक्षा निश्चित एवढी होती की आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर राहायचं नव्हतं. त्यांच्यापासून बाहेर निघणं हे आमची महत्वाकांक्षा होती आणि ती आम्ही पूर्ण केली. आणि एक नाही एखादा दोघांचा जर इच्छा असेल तर गोष्ट वेगळी आहे, परंतु 40 आमदार प्लस 13 खासदार प्लस 10 अपक्ष एवढा सर्वजण जर जेव्हा बाहेर जातात त्या टायमाला निश्चित त्याच्याबद्दलचा किती उद्रेक करायचा किती लोकांच्या मनात होते तुम्हाला लक्षात आलं असेल. म्हणून त्याच्यामुळे सत्ता परिवर्तनही झालं आणि आम्ही त्याच विचाराने चाललो जे शिवसेना प्रमुखाला अभिप्रेत होते. संजय राऊत असं म्हणाले की मराठीच्या भाषेवरून आम्ही हिंसाचार करणार, काय उकडायचं ते उकडा. आता ही हेडलाईन तुम्ही दाखवा काय हे उकडायचं ते उकडा हे बोलणं जे काय आहे ना वरिष्ठ नेत्यांची याची हेडलाईन करा ना. यांना माहिती नाही, यांना आलेलं हे फ्रस्ट्रेशन आहे. संजय राऊतला फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. त्यांनी आतापर्यंत जे काही वाक्य वापरलेत किंवा जे अंदाज त्यांनी वर्तवलेत ते स्पेशल अशी मागं पडलेले आहेत. कधी ते सत्य त्यात निघालं नाही. आम्ही सत्ताचं परिवर्तन केलं, त्यांनी सांगितलं की 2 दिवसामध्ये सत्ता पुन्हा येणार, 2 महिन्यानंतर येणार, 4 महिन्यानंतर येणार, मग मुख्यमंत्री कोण होणार हे सगळे गणित मांडून तो बसलेला आहे. अखेरला झालं काय, शिवसेना भाजपची मजबूतीने आमचं सरकार आलं. म्हणून त्यांनी केलेलं भाकीत जे आता फेल होत चाललेलं आहे त्याच्यामुळे त्याला फ्रस्ट्रेशन आलं. काही दिवसांनी पोलीस सुद्धा सांगितलं की काही दिवसांनी या माणसाला ठाण्याच्या पागलखान्यामध्ये घेऊन जावं लागेल. साहेब आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.